नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज आहे विनायक चतुर्थी आणि आज अंगारक योगसुद्धा आहे आणि मंगळवार पण आहे. बघा, प्रत्येक मराठी महिन्यातील 2 चतुर्थीला गणपती पूजन, उपासना, नामस्मरण हे आपण कायमच करत असतो. आपल्या मराठी महिन्यातील शुद्ध पक्षातील चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते, तर वैद्य पक्षातील चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. गणपतीचे विनायक नाव हे प्राचीनच आहे. विनायक म्हणजे विशिष्ट शासन करणारा नायक. गणपती समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा, असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. विनायक चतुर्थी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी असं मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेलेली आहे. मंगळवारी येणाऱ्या अंगारक विनायक चतुर्थीला गणपतीचे विशेष पूजन करायचे असते. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी आता पूजा वगैरे केलीच असणार आहे. आणि हा आज उपाय आईंनी आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचा आहे. बघा, मुलं मोठी असेना छोटी असेना, प्रत्येक आईवडिलांना टेन्शन असतं की आपली मुलं शिकणार की नाहीत, व्यवस्थित शिकतील ना, किंवा आपली मुलं खूप चांगली शिकावी, कारण एज्युकेशन किती इम्पॉर्टंट आहे हे आज आपण बघत आहोत. जर तुम्ही व्यवस्थित शिकला किंवा मुलं आणि मुली जर व्यवस्थित शिकली तर पुढे आपल्या पायावरती, स्वतःच्या पायावरती उभारून एक वेगळंच विश्व ते निर्माण करू शकतात आणि शिक्षणाच्या जोरावर ते काहीही अचीव करू शकतात. त्यामुळे लहान असल्यापासूनच आपण आपले कष्ट, आपली मेहनत, आपले स्टडीज व्यवस्थित करायचे, पण साईड बाय साईड गणपती बाप्पांचा उपाय पण आपल्याला करायचा आहे, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळे आपण त्यांचा हा उपाय नक्की करायचा आहे. बघा, आता सकाळी मुलं शाळेत गेलेली असतील, ठीक आहे. आता संध्याकाळी जेव्हा ते येतील तेव्हा 4:30, 5, 5:15 त्यांना हातपाय धुवून देवघरासमोर बसवा आणि त्यांना 11 खेपा गणपती अथर्व शीर्षाचे आवृत्ती किंवा आवर्तन करायला लावा. शेवटच्या आवृत्तीला किंवा आवर्तनाला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. दुसरं, गणपती स्तोत्र जे आहे, प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम, हे 11 खेपा म्हणायचं आहे. गणपती स्तोत्र म्हणताना तुम्ही तुमच्या मुला किंवा मुलीवरती आईने उजवा हात त्यांच्या डोक्यावर ठेवून हे 11 खेपा म्हणायचं आहे. जर मुलं मोठी असेल तर त्यांना स्वतःला म्हणायला लावा. जर मुलं छोटी असतील तर आईने हा उपाय करायचा आहे. आणि तिसरं म्हणजे श्री गणेश पंचरत्न स्तोत्र. हे मुलांच्या अभ्यासासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. ज्यांनी हे डेली बेसिसवरती म्हटलेलं आहे त्यांना अभ्यासामध्ये खूप फरक पडलेला आहे. बघा, गणपती बाप्पाला सांगायचं आणि आजपासून ही सेवा सुरू करायची. आज तुम्ही 11 खेपा म्हणा, पण उद्यापासून गणेश पंचरत्न स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र हे नित्य नियमाने जी मुलं किंवा मुली जे शिकतात, जे स्कूल कॉलेजेसला जातात, त्यांनी हे 3 स्तोत्र दररोज नित्य पठण केलीच पाहिजे. कारण गणपती हा बुद्धीचा देवता आहे, त्यामुळे आपल्याला ती मेन आहे. त्यामुळे त्याची पूजा किंवा त्याचे मंत्र, स्तोत्र हे आपल्याला म्हटलेच पाहिजे. आणि अगदी सोपं आहे. एकदा जर तुम्हाला पाठ होऊन गेलं ना तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जे पंचरत्न स्तोत्र आहे ना, ते तरी नित्य नियमाने करा. त्याचे अनुभव खूपच सुंदर आहेत. ॲक्च्युली थोडं कठीण आहे, पण तुम्ही श्रवण करा, कारण ह्याची चाल इतकी सुंदर आहे ना. लहान मुलींनी सुद्धा इतकं सुंदर ह्याचे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत, तुम्ही एकदा ऐका, तुम्हाला सुद्धा ते किती छान वाटेल ऐकायला. पण त्याचं जे रिझल्ट आहे ना, तेवढाच इफेक्टिव्ह आणि तेवढाच प्रभावी हे स्तोत्र आहे. त्यामुळे हे आज तुमच्या मुलांना नक्की म्हणायला लावा. किंवा तुमची मुलं जर लहान असतील, अगदी कळत नसेल, म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थीत असतील, तरीसुद्धा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही हे स्तोत्र
स्तोत्र म्हणा, डोक्यावर हात का ठेवायचा की आपण आपली पॉझिटिव्ह एनर्जी, आपली पॉझिटिव्ह ऊर्जा, जे काय आपण स्तोत्र जे काय आपण म्हणतो त्याचे जे पॉझिटिव्ह उच्चार असतात, जे व्हायब्रेशन असतात ते त्यांच्यापर्यंत पोचावे. नाहीतर काय होतं ना, मुलांचं लक्ष नसतं, इकडं तिकडं बघतात. त्यामुळे उजवा हात त्यांच्या डोक्यावरती ठेवावा. जेव्हा मी पण सुद्धा कोणाला रेखी देते ना, मी रेखी केलेली आहे, रेखीचा कोर्स केलेला आहे, तेव्हासुद्धा आम्ही ते चांगले व्हायब्रेशन्स ट्रान्सफर करण्यासाठी किंवा एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी आम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरती आमचा उजवा हात ठेवतो. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या पाठीमागे काहीही लॉजिक नाही आहे, एवढंच सायंटिफिक रिझन आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय आपल्या मुलांच्यावरती आज नक्की करा आणि हे स्तोत्र मंत्र कंटिन्यू करा जोपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.